केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023च्या अनुषंगानं आज नवी दिल्लीत आयोजित जागतिक भरड धान्य परिषदेच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली होती। या पौष्टिक तृणधान्यामुळे आपल्याला काय काय फायदे होणार आहेत, याच्यामुळे आपल्याला पाणी कमी लागणार आहे, खत कमी लागणार आहे, औषध फवारण्याचा प्रश्न नाही, जेणेकरून आपला जो शेतीवर होणारा खर्च आहे हा खर्च अत्यंत कमी होईल, पण फायदा निश्चितपणे चांगला मिळेल। आज आपण पाहतोय की आपली ज्वारी आणि बाजरी जवळपास भाव याचे 4000 प्रति क्विंटलचे वर चाललेले आहेत। म्हणजे एक तर उत्पादन खर्च कमी, भाव चांगले मिळत आहेत, याशिवाय जर पाऊस कमी झाला तरी काही अडचण नाही आहे। आणि यामध्ये या पौष्टिक तृणधान्यामध्ये जे काही महत्त्वाचे घटक आहेत, उदाहरणार्थ कॅल्शियम आहे, याच्यामध्ये सर्व मिनरल्स आहेत, यामध्ये सर्व लोह आहे, सर्व गोष्टी असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी हे अत्यंत म्हणजे फायदेशीर आहे। ही सर्व माहिती आज आपल्याला कळाली। पंतप्रधानांनी भरड धान्याबाबत केलेल्या मार्गदर्शनाचा भविष्यात फायदा होईल अशी भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली। 3 च्या अंतर्गत आयोजित केलेले जागतिक पौष्टिक तृणधान्य परिषद अंतर्गत जो कार्यक्रम झाला, त्यामध्ये माननीय प्रधानमंत्री यांनी मिलेट्स मीन्स जे आपले बाजरी, ज्वारी, दादर यांचे महत्त्व समजावून सांगितले। त्याचे जे ॲडव्हान्टेजेस आहे, जसे की ते पौष्टिक आहे, त्याला पाणीसुद्धा कमी लागतं, ते विदाऊट केमिकल्ससुद्धा आपण पीक त्याचं घेऊ शकतो, यासारखी खूप त्याचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत ते सांगितले। तसेच आपण आपल्या लाईफमध्ये जे अनहेल्दी फूड आहे त्याला हेल्दी फूडने रिप्लेस करून आपण आपली जीवनशैली अजून चांगली करू शकतो, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले। आज मोदी साहेबांनी जे जागतिक तृणधान्य आजचा जो कार्यक्रम होता, त्यामध्ये मोदी साहेबांनी जे आवर्जून जे नावं घेतली तृणधान्याचे, ते शेतकऱ्यांनाही माहीत नाहीत असे नावं त्यांनी आज घेतली। मला अभिमान आहे की आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांना तृणधान्याविषयी खूप असे आवड असून त्यांनी श्री अन्न हे नावाने तृणधान्याविषयी आज खूप मोलाचे मार्गदर्शन केले। मी मुख्यतः रब्बी ज्वारी हे पीक घेतो आणि मला अभिमान वाटतो की ह्यामुळे शेतकऱ्याला खूप असा मोठा फायदा होत आहे। भारताचे